इकडे पुण्यामध्ये हडपसरमधील मगरपट्टा भागात अत्यंत दुर्दैवी घटना घडली। सोसायटीतील निष्काळजीपणामुळे एका चिमुकलीचा बळी गेलेला। सोसायटीच्या आवारातील लोखंडी घसरगुंडी डोक्यावरती पडली आणि अपघात झाला, ज्यात 4.5 वर्षीय अनिका देवीकर या चिमुकलीचा अंत झालेला आहे। हडपसर पोलिसांकडून सोसायटी अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। खेळण्यांच्या साधनांची सुरक्षितता न राखल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि या अपघातानंतर सोसायटी व्यवस्थापनावर सुद्धा निष्काळजीपणाचा ठपका ठेवला गेलाय। पोलीस पुढचा तपास करतायत। अजिंक्य धायगुडे थेट आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। अजिंक्य, तपास कसा सुरू आहे? बरोबर आहे, अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण की या जी अविका देवीकर जे आहे तिचे वडील नवनाथ देवीकर यांनी यापूर्वी देखील या सोसायटीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना तक्रार केली होती की ती जी घसरगुंडी आहे ती मोडकळीस आलेली आहे, ती तिथून हटवली पाहिजे। मात्र या सगळ्या सोसायटीच्या अध्यक्ष असतील किंवा पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि ही चिमुकली त्या ठिकाणी खेळत असताना ही लोखंडी घसरगुंडी तिच्या डोक्यावर आदळली। खरं तर यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती आणि उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांकडून जी आता माहिती सांगितली जाते की अधिकचा तपास या प्रकरणात सुरू आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सोसायटीचे अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्याकडून तपास करून यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे, असं पोलिसांकडून सध्या सांगितलं जाते। मात्र पोलिसांकडून इतर सोसायट्यांना देखील आव्हान केलं जातं की ज्या ठिकाणी लहान मुलं खेळतायत अशा ठिकाणी जी खेळण्याची साधनं आहेत त्यांची तपासणी करा आणि जर ती मोडकळीस आली असतील, त्या ठिकाणी दुर्घटना घडू शकते असं दिसत असेल तर ती तात्काळ हटवा, असं देखील पोलिसांकडून सध्या सर्व सोसायटींना आव्हान केलं जातंय। मात्र या सगळ्या बेजबाबदारपणामुळे, या सोसायटीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे 4.5 वर्षीय देवी अनिकाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि आता याचा जो सगळा तपास आहे तो पोलिसांकडून सध्या सुरू असल्याची माहिती समजते। वैष्णवी, धन्यवाद अजिंक्य, सगळं आपण अगदी तपशीलवार सांगितलं।